नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मनोज जरांगे पाटील जे गेली वर्षभर मराठा आंदोलनासाठी, मराठ्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन करतायत. त्यांनी आता राजकारणात यावं का या मुद्द्याला सुरुवात झाली आहे, चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यावरच आहे आजचा आपला बडे मुद्दे आणि चर्चा. बघूयात इतर काही बडे मुद्दे. पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. दौरा रद्द झाल्यानंतर आता राजकीय वादाचा सूर उमटू लागला. अब्रू नुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25,000चा दंड ठोठावण्यात आलाय. मेधा सोमय यांनी दाखल केली होती याचिका आणि जामीन मिळाल्यानं राऊतांना काहीसा दिलासा मिळाला. अब्रू नुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25,000चा दंड झालाय आणि त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज शरद पवार यांनी आपल्या इच्छुक सगळ्या लोकांकडून हमीपत्र घ्यायला सुरुवात केलेली आहे. पक्षात फूट पडू नये आणि जे सोबत आले ते पुन्हा फुटून जाऊ नये त्याच्यासाठी त्यांनी ही काळजी घेतली. तर राज ठाकरे 2000 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार होते. शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळल्यानं रिव्हर्स गेअर टाकला होता असं राज ठाकरे म्हणालेत. पण काय नेमकं तेव्हा घडलं होतं, का ते पुन्हा राजकारणात आले, या सगळ्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट बडे मुद्दे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर दौऱ्यावर नेते आणि पदाधिकाऱ्यांना विजयाचा कानमंत्र दिलाय. त्यावरून सुप्रिया सुळेंनी आणि आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2 दिवसांच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना चार्ज केलं. कोल्हापूर दौऱ्यात अमित शहांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते फोडून त्यांना आपल्या पक्षात आणा, त्यांचा बूथ रिकामा झाला की त्यांची ताकद संपणार असं कार्यकर्त्यांना सांगितलं. निवडणूक जोशात नाही, नियोजन करून लढा असा सल्ला शहांनी दिला. ठाकरे पवार यांच्या पक्षाच्या मुळावर घाव घाला असं अमित शहांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यावरून आदित्य ठाकरेंनी फोडाफोडी हेच भाजपचं राजकारण असल्याचा पलटवार केला. तर पक्ष फोडा आणि जिंका ही सत्ताधाऱ्यांची रणनीती असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. त्यांनी पुन्हा एकदा आमचेच पक्ष टार्गेट करून आमचेच पक्ष फोडायचे, आमचेच लोक घ्यायचे. मला काळजी वाटते की ज्या भारतीय जनता पक्षामध्ये एवढं टॅलेंट पूल आधी होतं त्या टॅलेंटचं काय झालं मग? पण तुम्ही 2 वर्षात आमचं महाराष्ट्र लुटला, आमची मुंबई लुटली, आमचं पुणे लुटलं, आमचं ठाणे लुटलं. तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले. तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले, तुमचं राजकारण आमच्यावर लादलं, तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. विरोधकांनी जनतेला संभ्रमित केल्याचा आरोप बावनकुळेंनी केला. आमच्या विरोधी जे महाविकास आघाडी आहे याकडे जे लोक आहेत यांच्याकडे काही कारणांनी लोकसभेत त्यांनी महाविकास आघाडीला मत दिले, खोटं बोलून मतं घेतले. त्या जनतेला कन्व्हिन्स करून त्यांना महायुतीकडे आणा असं माननीय अमित भाईंनी सांगितलं आहे. अमित शहांनी कोल्हापुरात घड्याळ आणि धनुष्य बाणालाही सोबत घ्या तरच जिंकू असं पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे अजित पवारांच्या एक्झिटच्या चर्चेला पूर्ण विराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभा निवडणुकीत संभाव्य बंडाळीच्या नंतर लगाम लावण्यासाठी शरद पवारांच्या पक्षानं एक जालिम उपाय शोधलाय. उपाय काय माहिती आहे? विधानसभेसाठी जे इच्छुक आहेत त्यांच्याकडून आता बंडखोरी न करण्याचं हमीपत्र लिहून घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे उमेदवारीसाठी कुंपणावर असलेल्या इच्छुकांची मात्र गोची झाली.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर इकडे इच्छुकांनीही उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केलंय. शरद पवारांचा पक्षही त्याला अपवाद नाही. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले बहुतेक नेते अजित पवारांच्या सोबत गेले. त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षाही वाढल्यात. निवडणुकीत तिकीट नाकारल्यास अनेक जण बंडखोरी करतात. ती संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हमीपत्र लिहून घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. तसंच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देईल. पक्षाच्या सक्षम पदाधिकाऱ्यानं आदेश दिल्यास तात्काळ पदाचा राजीनामा देईल अशी हमी इच्छुकांकडून लिहून घेतली जाते. पण आता त्या हमीपत्रावर सत्ताधाऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. लोकशाही संपली आहे त्या पक्षात. जर हमीपत्र लिहून घेत असाल उमेदवाराकडनं, याचा अर्थ तुम्हाला माणसं सांभाळता येत नाही. पहिलं तर हमीपत्र लिहून घेणं म्हणजे काय? माणसं सांभाळता येत नाही. आणि दुसरं, तुम्हाला विश्वास नाही लोकांवर. आणि त्यामुळं अविश्वास, माणसं न सांभाळण्याची क्षमता, यामध्ये ज्या लिडरशिपमध्ये आहेत ते लोक असा उद्योग करतात. या हमीपत्राविषयी खासदार सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी भाजपकडून संभाव्य फोडाफोडीची शक्यता वर्तवली आहे. एक तर तुम्ही बघताय अमित शहाजी काय म्हणतायत. त्यांचं एकच लक्ष आहे की पवार आणि उद्धव ठाकरेंना संपवणे. एक, आणि ती भाषा एक आहे. अमित शहाजी ह्या बाबतीत खूप कन्सिस्टंट आहे. म्हणजे ते जेव्हापासून आमच्या विरोधात लढतायत त्यांची एकच लाईन आहे की ह्यांना संपवायचंय. आणि त्यांचं काडर पण तसंच बोलतं की शरद पवारांना संपवायचंय, आमचं एकच लक्ष. वर्षभरापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली. पक्षातील बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या सोबत जाणं पसंत केलं. पण अजित पवारांच्या बंडानंतरही शरद पवारांनी लोकसभेत जोरदार कामगिरी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा ओढा वाढलाय. पण संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी मुरब्बी शरद पवार यांनी हमीपत्राचा उपाय शोधून काढलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अब्रू नुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास झाला आणि 25,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या आधी तुरुंगात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर अशा चुका पुन्हा करू नका असा सल्ला भाजपकडून राऊतांना देण्यात आला. खासदार संजय राऊत अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले. माझगाव सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली आहे. 25,000 रुपयांचा दंड रक्कम मेधा सोमय यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देता यावं यासाठी राऊतांची शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित केली आहे. तसंच संजय राऊत यांना जामीनही मंजूर केलाय. तर भाजपसोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशीची मागणी केली असंही संजय राऊतांनी सांगितलं. राहुल गांधीला लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा एका खटल्यात शिक्षा ठोठावली मानहानीच्या. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मला शिक्षा ठोठावली. कोणत्या प्रकरणावरून संजय राऊतांना शिक्षा सुनावण्यात आली ते आपण पाहूया. मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं. मात्र बनावट कागदपत्र सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर मेधा सोमय यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. 15 दिन की सजा सुनाई गई, उसको कस्टडी में लिया गया है. 25,000 रुपया जुर्माना जो उन्होंने कंप्लेंट प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमैया को देना पड़ेगा. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे आणि तशा चुका पुन्हा होऊन याची काळजी घेतली पाहिजे. अब्रू नुकसानीच्या खटल्यात न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊतांनी संपूर्ण देशात न्याय व्यवस्थेचं संघीकरण झाल्याची टीका केली.
मात्र आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो असं संजय राऊत म्हणाले। परिणामी संजय राऊत आता कोणता पवित्रा घेणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, मराठ्यांना एकत्र आणणं अशक्य आहे असं मानलं जायचं, पण गेली वर्षभर मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटलांनी ही गोष्ट शक्य करून दाखवली। मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला। त्यांनी 6 उपोषणं केली, पण त्यांना हवं ते अजून काही पदरात पडलेलं नाही। आता पुढच्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागेल, त्याआधी निर्णय करावा असा शेवटचा अल्टिमेटम त्यांनी दिला आणि एक इशारा सुद्धा, नाही दिलं तर सत्तेत जाण्याचा। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। मनोज जरांगे पाटलांना राजकारणाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय का? आता उपोषण नाही, शासन हाच जरांगेंसमोरचा पर्याय आहे का? राजकारणात आले तर मनोज जरांगे पाटलांच्या समोर नेमके पर्याय कुठले आहेत? तिसऱ्या आघाडीला जरांगेंच्या मागण्या मान्य आहेत का? पक्षाला जनता जातीयवादच्या नावानं जो पक्ष होईल त्याला जनता स्वीकारेल का? जर ते राजकारणात आले तर ओबीसींच्या आरक्षणाचं नेमकं काय होणार आहे? खरंच सत्तेत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल का? आणि त्यामुळेच आज आपण बडे मुद्दे चर्चा करणार आहोत। मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात यायला हवं का? त्याआधी बघूया जरांगे पाटील त्या संदर्भात नेमकं काय म्हणाले। देवेंद्र फडणवीसांना संधी आहे, त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय। सगळा मराठा समाज त्यांचे वाट बघतोय आरक्षण। दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये, हे त्यांना जाहीरपणाने सांगतो। एक प्रकारचे संकेत त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर काही सवाल निर्माण झाले आहेत, जे बडे मुद्देच्या माध्यमातून आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। आज आपण चर्चा करणार आहोत, आता उपोषण नाही, सत्ता हाच जरांगेंसमोरचा पर्याय आहे का? आणि त्या उंबरठ्यावर त्यांना नेऊन ठेवलेला आहे का? राजकारणात जरांगेंसमोर पर्याय नेमके कोणते आहेत? कुठे ते जातील? कुठला पर्याय निवडतील? याच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जाती आधारित पक्षाला महाराष्ट्रातली जनता स्वीकारेल का? आणि आजपर्यंत स्वीकारलं गेलेलं काय, इतिहास काय सांगतोय, त्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्याला आजच्या बडे मुद्द्यामध्ये चर्चा करायची आहे, जरांगेंच्या राजकीय एंट्रीचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? आणि त्याचबरोबर जरांगे सत्तेत गेले तर मग ओबीसी आरक्षणाचं काय होणार आहे? कारण ओबीसी सातत्यानं, त्यांचे नेते सातत्यानं प्रत्युत्तर देत आहेत त्या आंदोलनाला आणि एक प्रकारे सांगतायत की आमचा त्याला विरोध आहे। मग त्याला काय करणार आहेत? त्याच्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आणि आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आहेत, ज्यांनी सातत्यानं जरांगेंच्या त्या भूमिकेला विरोध केलेला आहे। आज ओबीसींची ते बाजू मांडणार आहेत। आपल्यासोबत तिसऱ्या आघाडीचे निमंत्रकांपैकी एक असलेले आणि स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव आपल्यासोबत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत। मी सुरुवातीलाच गंगाधरजींकडे जातोय। गंगाधरजी, उपोषण काल सुटलं, पण उपोषण सोडताना मनोजदादांनी एक महत्त्वाचं वाक्य बोलले। ते असं म्हणाले की आता सत्तेत जावं लागेल। याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत जाण्याच्या संदर्भातली रणनीती आखायला सुरुवात केली आहे का? तुम्ही नेमका काय निर्णय घेताय? महाराष्ट्रातल्या तमाम लाखो मराठा बांधवांचं त्याकडे लक्ष लागलं। आवाज गेला। हॅलो, आवाज येतो माझा सर? हा, येतो, बोला बोला। मनोज दादांचं काल 9व्या दिवशी उपोषण सुटलेलं आहे आणि त्या दिवशी 9 दिवस झाल्यानंतर सरकारकडनंही कुठला प्रतिसाद नाही आणि विरोधी पक्षाकडनंही दादांच्या उपोषणाबाबतीत फारसा प्रतिसाद नाही। या पार्श्वभूमीवर दादांनी ते वक्तव्य केलेलं आहे। परंतु हे सगळं करत असताना वैयक्तिक दादांना राजकारणात जायचा मोह नाही। समाजाच्या हितापेक्षा, अखंड मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापेक्षा त्यांचा दुसरा कुठला उद्देश नाही। परंतु जर वर्ष झाल्यानंतर एवढं मोठं आंदोलन होतंय, जगानं त्याची नोंद घेतली, एवढ्या सभा झाल्या, एवढे लोक त्या आंदोलनामध्ये येत आहेत, तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल तर पुढं काय करायचं? मग त्यामध्ये राजकारणात जायचं का
का आणखी कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला पाडायचं, यापैकी काय भूमिका घ्यायची का, यापेक्षा अजून काही पर्याय करता येतील का, हे मराठा समाजाला विचारून दादा ठरवणार आहेत. आणि कालचं वक्तव्य त्याच दृष्टीने आहे की जर आपल्याला हे सगळेजण सर्वपक्षीय देणार नसतील तर देणारे बनण्यासाठी सुद्धा तयार राहावं, या दृष्टीनं दादांनी ते वक्तव्य केलंय. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळणं आणि मराठा समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करणं हेच मनोजदादांचं कार्य आहे. त्यांना राजकारणात कुठला इंटरेस्ट नाही, स्वतःला कुठलं पद घेण्यात. ठीक आहे, त्यांनी वारंवार सांगितलंय मला राजकारणात जाण्याचा इंटरेस्ट नाही, मला बळी पडू देऊ नका किंवा मला तिथं आणू नका. मुद्दा तोच आहे, आज त्यांना राजकारणाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय का, माझा थेट सवाल. हो, सर्व पक्षीय राज्यकर्त्यांनी उंबरठ्यावर त्याच परिस्थितीत आणून ठेवलंय. जाणून बुजून सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्हीही मनोजदादांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करतायत, अखंड मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतायत आणि जाणून बुजून मराठा समाजावरती हा एक अन्याय आहे. मराठा समाजाच्या प्रश्नाला न्याय न देणं हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळे दादा आता दुसरा काय पर्याय आमच्या पुढे ठेवला नाही. त्यामुळे जर मराठा समाजाने सांगितलं आणि त्या एका व्यापक बैठक दादा आचारसंहिता घेणार आहेत, तत्पूर्वी फडणवीस साहेबाला आणि सरकारला पुन्हा एकदा दादांनी सांगितलंय, उपोषणाला बसतानाही दादांनी आमची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाची आणि उपोषणाच्या संदर्भात दादांनी भूमिका सांगताना सांगितलंय आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्ही निवडणुकीच्या बाबतीत बोलणार नाही, कुणाला पाडायचं हे बोलणार नाहीत किंवा कुठेही राजकारण मराठा समाज करणार नाही, फक्त जे आरक्षण आहे आमच्या हक्काचं ते द्यावं हे फडणवीस साहेबाला आणि सरकारला सांगितलंय. तेवढं जर प्रवीण दरेकर जे आता आपल्या सोबत आहेत, मला थेट त्यांच्याकडे जायचं आहे. राजकारणात जाणार नाही. दरेकर साहेब, ज्या प्रकारे काल त्यांनी सांगितलं राजकारणात जायचं नाही, पण देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे, जर त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग राजकारण अटळ आहे. तुम्ही तयार आहात का, तुम्ही त्यांचं राजकारणात स्वागत करणार आहात का, तुमची भूमिका काय त्याबद्दलची? सर्वप्रथम आपली चर्चा सुरू होण्यापूर्वी आपण जे विश्लेषण करत होतात की मराठा समाज कधी एकत्र येत नाही, या आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र झाला हे साफ चुकीचं आहे हे मी सांगू इच्छितो. कारण अण्णासाहेब पाटलांपासून मराठा समाज हा राजकारणा पलीकडे जाऊन अनेकदा लाखोंच्या संख्येनं एकत्र आलाय. एवढंच नव्हे तर जे मूकमोर्चे लाखोचे निघाले त्यावेळेला कुठेही त्या ठिकाणी जरांगे पाटील किंवा कोणी नेता नव्हता. त्याही वेळेला समाजाचे प्रश्न, समाजांच्या भावना ज्या होत्या त्याचा उद्रेक म्हणून लाखोची गर्दी होती, समाज एकत्र होता. आणि आजही, उद्याही, परवाही समाज हा समाजाच्या प्रश्नांसाठी सदैव एकत्र राहील हे मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. आता प्रश्न असा आहे की राजकीय त्यांची भूमिका, आतापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे किंवा आंदोलनं झाली त्यामध्ये कुठल्याही मोर्चानं, नेत्यानं राजकीय भूमिका घेतली नव्हती. दुर्दैवानं का आली, कशी आली मला माहीत नाही. आता राजकीय भूमिका या ठिकाणी अंतिम टक्क्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी पोचलेली आहे. मला या ठिकाणी सांगत असताना कुठलाही उद्देश नाही असं आमचे गंगाधरे काळकुटे बोलतायत, परंतु स्पष्टपणे या ठिकाणी राजकीय उद्देश त्या ठिकाणी दिसतोय. म्हणूनच कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं यावर चर्चा त्या ठिकाणी होते. आणि मला वाटतं आपण बोलत असताना सांगितलं की सरकारही दुर्लक्ष करतंय आणि आपण आता बोललात की विरोधी पक्षही दुर्लक्ष करतंय. मग सरकारच्या बाबतीत तुम्ही आतापर्यंत सरकारवर बोलत होतात, आता विरोधी पक्ष जर तुमच्याकडे दुर्लक्ष करतंय तर तोच विरोधी पक्ष उद्या सत्तेत येऊन आपल्याला कसा न्याय देणार आहे याही प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर समाजाला हवंय. आणि म्हणून माझा या निमित्तानं विचारणार आहे की तुम्ही सत्ता आणणार आहात, एक तर 288 जागा लढवायला लागतील, 144 निवडून आणायला लागतील, आपला मुख्यमंत्री बसवावं लागेल आणि मेजॉरिटीच्या आधारे जे काय ओबीसीतनं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे ते तसंच मिळू शकतं. कारण तुमचा ना सत्ताधारी पक्षावर विश्वास, तुमचा ना विरोधी पक्षावर विश्वास, मग तुम्ही पाडापाडी कोणासाठी करणार आहेत, कोणाची करणार आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे. आपण स्वतंत्र त्या ठिकाणी निवडणुकीला उमेदवार उभे करणार आहोत आणि ते जर नसेल, पाडापाडी करणार असो, तर आपल्या या राजकीय भूमिकेच्या मागे उद्देश काय आहे हे काही वेगळं त्या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता राहील असं मला त्या ठिकाणी
वाटत नाही. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे म्हणून मला हा. वाटतं की त्यांनी राजकीय भूमिका अजून ठरलं घेणं नाही. हा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु नाही ठरलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दोनच पर्याय आहेत ना. सत्ताधारीला तुम्हाला मदत करायची नाही, सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही. ज्याने दिलं, मुख्यमंत्री मराठा स्पिरिट असणारा मुख्यमंत्री आहे, द्यायला तयार आहे. काळकुटे साहेबांना तरी आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, कारण मी त्यांचे वाढदिवसाचे मुख्यमंत्र्यांचे फोटो पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना गळी पडलं पाहिजे. मग त्यांनी मुख्यमंत्री ज्या सरकारचं नेतृत्व करतायत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की त्या ठिकाणी. परंतु समाज ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर आम्ही मग कुठल्याही त्यांच्यावर स्टेजवर गेलो विश्वास राहिला नाही. नाही. म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्यावर पण आपला विश्वास नाहीये. आरक्षणाचे प्रश्न सुटेपर्यंत आम्हाला कुठल्याही स्टेजवर जायचं नाही हे आम्ही ठरवलेलं आहे. आरक्षणाच्या प्रश्न सुटेपर्यंत समाजाचे तोपर्यंत आंदोलन जसं सुरू झालं तसं आम्हाला कुठल्याही राजकीय स्टेजवर जायचं नाही. ठीक आहे. काळकुटे साहेब, माझा साधा सोपा नाही. एक मिनिट बोला बडे, एकच मिनिट. माझा साधा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही म्हणून आंदोलन आता स्थगित करून राजकीय भूमिका घ्यायचं चाललंय. त्याच्याच बरोबर काळकुटेंनी आमच्या मित्रांनी सांगितलं की विरोधी पक्ष या आमच्याकडे फिरकला नाही, त्यांच्यावरही विश्वास नाही. मग राजकीय काय भूमिका असू शकते? हा माझा साधा प्रामाणिक प्रश्न त्या ठिकाणी. तुमच्याकडे चान्स आहे ना आचारसंहिता लागेपर्यंत. दादांनी सांगितलंय द्या म्हणून, तुम्ही देऊ शकता. दरेकर साहेब तुम्ही चान्स घ्या, निर्णय घ्या आणि मराठा समाज ओपनली तुमच्याकडे येण्यासाठी दादा प्रयत्न करतील. किंवा आम्ही सगळे समाजाला सांगू सरकारनं दिलंय तर सरकार सोबत राहूया म्हणून. तुम्ही घ्या ना निर्णय. अजून आचारसंहिता लागायला वेळ आहे. दरेकर साहेब तुम्ही समाजाची बाजू घ्या. तिथं तुम्ही समाजाचे आहात, तुम्ही समाजासाठी काही काम केलेलं आहे, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु आज अडचणीच्या वेळेत तुम्ही समाजासाठी धावून आलात तर समाज तुम्हाला ध्यानात ठेवेल. तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला, उपमुख्यमंत्री साहेबाकडे तुमचे चांगले संबंध आहेत. तुम्ही विरोधी पक्ष नेते राहिलेला आहात. आपण त्यांचं उत्तर घेऊया. गंगाधरजी त्यांचं उत्तर घेऊ. तुम्ही जर दरेकर साहेब दिलं तर आम्ही राजकारणात जाणार नाहीत. ठीक आहे, उत्तर घेऊ. काळकुटे साहेब, ओबीसीतना मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं टिकेल हाच विषय आज त्या ठिकाणी प्रलंबित आहे. मराठा समाजाला आरक्षण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात, हा मग सगळे सोयऱ्या संदर्भात आक्षेप आलेत, हरकती आल्यात, त्या ओव्हररूल करायच्या का? बरं त्यांना विचारांना विरोधी पक्षाला तुमची काय भूमिका आहे? तुम्ही आतापर्यंत सगळे सोयऱ्याचं व्हायला पाहिजे होतं. नाही तुम्ही हे बघा, नाही असं एवढं सोपं असतं ते एकनाथराव शिंदेना वेळ लागला नसता. दुसरे तुमच्या कोणावरही आक्षेप असू शकतात, पण शिंदे साहेब काय आहेत मला वाटतं तुम्हालाही माहित आहे. त्याच्यामुळे जी गोष्ट देण्यासारखी आहे त्याच्या बाबतीत ते हात आकडता घेतील का हे तुम्ही त्या ठिकाणी आता जाहीरपणे सांगाल की नाही मला माहित नाही, पण तुम्ही सांगाल की समाजासाठी जे करायचं आहे ते शिंदे साहेब त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे करतील. दरेकर साहेब मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दरेकर साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. का सरकारकडून सुद्धा हे सांगितलं जात नाही? का हे सरकारकडून स्पष्ट शब्दात सांगितलं जात नाहीये की जे तुम्ही मागताय ते कायद्यात बसत नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही, आम्ही देतो किंवा देऊ शकत नाही? यातली क्लिअरिटी का येत नाहीये हा सगळ्यात मोठा सवाल आहे. अहो कसला सवाल तुम्ही विचारताय? 1000 वेळा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीतना आरक्षण देणं त्या ठिकाणी शक्य नाहीये. हे आता पुन्हा काय ऍफिडेव्हिट करून द्यायचं का? जी गोष्ट कायद्यानुसार उद्या आपण काही दिलं, उद्या सगळे सोयरे तुम्ही सांगितलं होतं म्हणून मुख्यमंत्री साहेब अरे दिली ना. असंच तुमच्या अशाच प्रकारे घाई केली आपण काळकुटे अशीच. आता उद्या तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे, मनोज दादांचा समाजाचा विश्वास आहे, उद्या होता आजपर्यंत. आचारसंहिता लागेपर्यंत ऐका ना काळकुटे साहेब एक मुद्दा आहे ना, तुम्हाला कोण देणार आहे? आपल्याला जे काही देतील ते हेच सरकार देईल. ठीक आहे, तुम्हाला जे काही देणार ते प्रामाणिक हीच लोक आहेत हे तुम्हाला येणाऱ्या काळात काळकुटे साहेब दिसेल. मी आता काही जास्त खोलात जात नाहीये. या सरकार पूर्वीच्या सरकार देवेंद्रजींनी दिलं होतं. आता सगळे सोयरीच्या आधी सूचना करा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. मनोज दादा मोठ्या मनाने सांगतायत, माखंड मराठा समाज सांगेल.
ठीक आहे, मला 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 या चर्चेत लक्ष्मण हाके यांना आणायचं. अखंड मराठा समाज आम्ही पण त्याचा पार्ट आहोत. तुम्ही बोलला म्हणजे अखंड मराठा समाज नाही होत. मराठा समाजासाठी काम करणारे अनेक संघटना आहेत, अनेक नेते आहेत. काय काल परवा मराठा समाजाचे चळवळी आंदोलन उभं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे अखंड मराठा समाज अखंड आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, ठीक आहे. मला या चर्चेत लक्ष्मण हाके यांना आणायचं. सातबारा केला असं कोणी बोलू नये. ठीक आहे, असं आम्ही समजत नाही. फक्त समाजाच्या प्रश्नासाठी बोलतोय दरेकर साहेब. आम्ही म्हणत नाही आम्ही समाज म्हणजे आम्ही आहोत. महाराष्ट्रात अनेक लोक आहेत समाजाची, अनेक नेते आहेत, अनेक संघटना आहेत, ज्याने अण्णासाहेब पाटलापासून आजपर्यंत समाजासाठी घासले, मृत्युमुखी पडलेत, लढे दिलेत. आता आम्ही आमच्या समाजाची लोक म्हणून तुमच्या पाठीशी आहोत. याचा अर्थ तुम्ही देवेंद्रजीला शिव्या देणार, देवेंद्रजीची आईमाई काढणार, त्यांच्या बायकोवर बोलणार. तुम्हाला काय लायसन दिलंय का कुणाची इब्रत पानाला लावायचं? त्यांच्या मतात परिवर्तन करा. देवेंद्रजींना वैयक्तिक टार्गेट करायचं काय कारण? त्यांनी काय तुमचं वाकडं केलंय? करा साहेब. मराठा सुद्धा तुमच्या सोबत आहे असं तुम्ही सांगा ठासून. आम्ही तुम्ही राजकीय टीका करा. तुम्ही व्यक्तिशः किती विलन बनवणार देवेंद्रजींना? अरे मराठा समाजाचे प्रश्न देवेंद्रजींनी सोडवले. आरक्षण त्यांनी दिलंय, सारथी त्यांनी आणले, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख लोकांना रोजगार दिलाय. कशासाठी आपण दिलेला नाकारतोय? ठीक आहे ना, मागण्या भांडू आपण, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण देवेंद्रजी मला बाहेर या ना त्याच्यात. ते मान्य केलंय दरेकर साहेब. दरेकरजी मी विचारतो, मी तो विचार. अरे मग सरकार तिघांचं आहे ना, सरकार म्हणून बोला, तिघांना मिळून बोला. तिघांचं पण तुम्ही मोठा भाऊ इतरही प्रतिनिधी तुम्ही घेतलेले मी येतो तुमच्याकडे. मला सरकार म्हणजे मुख्यमंत्री असतो, सीएम असतो. ठीक आहे, काही वेळा तुम्ही हे तर लय छोटा विषय. ईडब्ल्यूएस घालवून मराठा समाजाच्या मी दोघांना लक्ष्मण हाकेजी, मला तुम्हाला या चर्चेत आणायचंय. बाकीच्यांना सुद्धा आपण चर्चेमध्ये घेऊया. प्लीज गंगाधरजी प्लीज थांबा. मी येतो तुमच्याकडे. लक्ष्मण हाकेजी, जर मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आम्ही सत्तेत जाऊ, उद्या ते सत्तेत गेले, त्यांना सत्तेत जाऊन ओबीसींचं आरक्षण, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये एक आरोप सुद्धा त्यांनी केला, माधवचा फॉर्म्युला तुम्ही केला. मग आता जर मराठ्यांचं राजकारण होत असेल तर चुकीचं काय, असा सवाल सुद्धा त्यांचा होता. मग जर ते सत्तेत गेले तर ओबीसींचं आरक्षणाचं काय, हा सवाल सुद्धा विचारला जातोय. तुमचे 2 ते 3 प्रश्न आता माझ्यासमोर. माधवच्या प्रश्नाला मी शेवटी येतो. पण जरांगे पाटील जर सत्तेमध्ये गेले किंवा अजून कोणी सत्तेमध्ये गेलं तरी सुद्धा ओबीसी मधून मराठा समाजाला जोपर्यंत स्टेट बॅकवर्ड कमिशनचं सामाजिक मागासलेपण करता येणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही. आणि प्रश्न असा आहे की मराठा समाज आरक्षणात नाही असं कुणी सांगितलं? मराठा समाजाला 10% उद्या त्यांचीच सत्ता आली, ते मुख्यमंत्री झाले तरी देता येणार नाही? मी हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय, पण मी विचारतोय तुम्हाला. कधी ते मुख्यमंत्री जरी झाले तरी त्यांना हे बघा रिझर्वेशन कुणाला द्यायचं, एक्सक्लुजन इन्क्लुजन कुणाचं करायचं हे ठरवण्यासाठी एक संविधानिक आयोग असतो की त्याचे अधिकार हे पूर्णतः संविधानाने त्याला वेगळे दिलेले आहेत. आणि हे सामाजिक मागासलेपणाचे पॅरामीटर्स, मेथडॉलॉजी आणि महाराष्ट्रामधल्या इतर जातींबरोबर जो समाज मागासवर्गीयाच्या यादीमध्ये म्हणजे ओबीसी मध्ये आरक्षण मागतोय त्या इतर समाजांबरोबर तुलना झाल्याशिवाय त्या समाजाला कधीही आरक्षण देता येत नाही. आजपर्यंत 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी, आजपर्यंत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं, आजपर्यंत सुप्रीम कोर्टानं, आजपर्यंत तत्कालीन औरंगाबाद खंडपीठानं मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं आहे. मग मुख्यमंत्री कुणाचे होते? महाराष्ट्राला आतापर्यंत समाजाचं मागासलेपण काही आयोगाने सिद्ध केलंय. हाके स्वतःला फार तत्वज्ञानी समजतात आणि कधी मराठा उद्वेषी भावनेतून वैयक्तिक बोलू नका. प्रश्न गंगाधरजी वैयक्तिक बोलायचं नाही, मला खूप बोलता येतं. नाही वैयक्तिक नको, आपण वैयक्तिक कुणी बोलायला नको. हा बोला. मी कायद्याचं बोलतोय आणि टू द पॉइंट बोलतोय. मराठा समाजा रोज वैयक्तिक बोलतात. अरे मला बघलाय बोलता येतं. रोज वैयक्तिक मनोज दादा. नाही नको वैयक्तिक नको. या मुद्द्यावर वैयक्तिक नको, आपण मुद्द्याचं बोलू ना.
आपण मुद्द्यांवरती बोलू. हा, प्लीज तुमचा मुद्दा कंप्लीट करा. मला मी नाव घेतलं का तुमचं कुणाचं? आणि बाकीच्यांना माझ्याकडे खूप बोलता येतं मला. ठीक आहे, मला नंतर धनंजयजींकडे जायचंय, तुम्ही पूर्ण करा. पूर्ण करा. आता माधवचा फॉर्म्युला वसंतराव भागवतांनी 1980च्या दशकामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक विस्तार करण्यासाठी माळी धनगर वंजारी म्हणजे वाड्या वस्त्यावरती, या महाराष्ट्रामध्ये जे वाड्या वस्त्यावरती म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये पॉकेटच्या पॉकेट या ओबीसी बांधवांचे आहेत आणि त्या सर्वसामान्य घटकापर्यंत भाजपा नेण्यासाठी माधव आणला. पण त्याच्याही अगोदर ब्राह्मणांची भीती घालून ब्राह्मणेतर चळवळ ज्या जेदे जवळकरांनी आणली. विलासजी आजपर्यंत 29 मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले. त्या 29 मुख्यमंत्र्यांपैकी 21 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले, 3 मुख्यमंत्री ब्राह्मणांचे झाले, मग पुन्हा 1 मुस्लिम. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हे आहे की जरांगे पाटील स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून काम करतायत तर मराठा समाजाला मुख्यमंत्री करायचं हे सत्तेमध्ये कधी नव्हते. मला धनंजयजींना विचारायचे. धनंजयजी, तुम्ही जरांगे पाटील यांना म्हणताय की तुम्ही आमच्या सोबत या, तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्यायला तयार आहात का? जरांगेंचं नेतृत्व, जे मागण्या आहेत त्या तुम्हाला मान्य आहेत का? आणि आता लक्ष्मणजींनी मुद्दा उपस्थित केला, त्याच्याबद्दल पण तुमचं वक्तव्य. बरोबर आहे. मुळात तुमच्या प्रश्नाची जी हेडलाईन आहे आजची, त्या हेडलाईनवरती मी बोलू इच्छितो. तुम्ही एका बाजूला असं म्हणता की तिसरी आघाडी उभी राहिलेली आहे, जिला आम्ही परिवर्तन महाशक्ती म्हणतो, त्यांनी मनोजदांना निमंत्रित केलेलं आहे, त्यांनी यावं. हो, नक्कीच त्यांनी आमच्या सोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्याचं कारण असं की आजवर मराठा समाजाचा आत्ताचे सत्ताकर्ते असणारे प्रवीणदादांनी उल्लेख केला की अण्णासाहेब पाटलांचा लढा त्यांनी सांगितला. अण्णासाहेब पाटलांना बलिदान द्यावं लागलं, पण पुढे टिकणारं आरक्षण मिळालं का तर नाही मिळालं. 2016 साली आपण पाहिलं क्रांती मोर्चे निघाले, आरक्षण मिळालं का? ते मिळालेलं आरक्षण टिकलं नाही, ते कोर्टातून परत उडालं. आता बिहारच्या धर्तीवरती आता आपल्याकडे आरक्षण दिलेलं आहे, बिहारमधलं आरक्षण उडालं, हे पण आरक्षण उडण्याच्या परिस्थितीमध्ये आताच आहे. याच्यामध्ये राज्यकर्ते असतील, विरोधक असतील, यांनी योग्य पद्धतीने आरक्षण दिलेलं नाहीये, त्यामुळे या सगळ्या प्रक्रियांना खीळ बसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या आरक्षणाची प्रक्रिया जनतेला समजून सांगितली, राज्यकर्त्यांना समजून सांगितली, सर्वांना समजून सांगितली, पण समजून घेण्याची मानसिकता कोणाची नसल्यामुळं आता आम्ही राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये येत आहोत. फक्त मराठा आरक्षणच नव्हे तर अनेक विषयांमध्ये गेल्या 75 वर्षापासून गोर गरीब, दीन दलित, शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी या सगळ्यांना या सत्ताधारी आणि विरोधकांनी येरे माझ्या मागल्या म्हणत भरडलेला आहे. याला पर्याय आम्ही देत आहोत. मनोजदादांना आम्ही निमंत्रित का केलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनोजदादांनी आजवर 6 आंदोलनं आपण वर्षभरातली पाहिली. सरकार त्यांना म्हणतोय देतोय तुम्हाला, सरकारने गुलाल उधळला, परंतु त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मराठा समाजाची सगळी सोयरीची मागणी मान्य केली नाही. दुसरा प्रश्न तुमचा होता की आम्ही ओबीसीने देऊ का, कसं देऊ? राजश्री शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाचा आपण अभ्यास केला पाहिजे. घटना ज्या पद्धतीने सांगते की आरक्षण कोणाला देता येईल, जसं की तुम्ही सांगितलं की तो समाज मागास ठरला पाहिजे, घटना म्हणजे तो मागास ठरला पाहिजे, मागास ठरल्यानंतर त्याला संविधानिक पद्धतीनं प्रक्रियेसमोर सामोरं गेलं पाहिजे, ट्रिपल टेस्ट झाल्या पाहिजे आणि आरक्षण मिळालं पाहिजे. हो, मिळेल. आणि आताच हाकेजींनी सांगितलं, हाकेजी स्वतःला इतके तत्वज्ञानी समजतात, इतके ग्रेट समजतात की कायदा कशा पद्धतीने चालवावं हे फक्त हाकेंनाच समजतं. अशा पद्धतीने ते चुकीचा नरेटिव्ह समजावतात. त्याचं कारण असं, ज्या आयोगामध्ये हाकेसारखा माणूस बसू शकतो, जो व्यक्ती मराठा समाजाला एका वेगळ्या द्वेषाच्या भावनेने पाहतो, मराठा समाज हा मागास नाहीच अशा पद्धतीने पाहतो, आणि तशा पद्धतीचे सदस्य आजवर त्या आयोगांमध्ये बसवल्यामुळे मराठा समाजावरती अन्याय झालेला आहे, हे आमचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जे लॉजिक सांगितलं की मराठा समाजाचे 19 मुख्यमंत्री झाले किंवा काय सो अँड सो झालं, मग आम्ही असं म्हणावं का या देशाला ओबीसी पंतप्रधान मिळालेलं आहे म्हणून देशातल्या ओबीसींचं आरक्षण भागलेलं आहे, आणि आज एकदा नव्हे तर जवळजवळ 3 वेळा ओबीसी पंतप्रधान मिळालेलं आहे, मग ओबीसींचं आरक्षण काढा आणि इतरांना आरक्षण द्या. हे अशीचे फुकटचे थोटांड असणारे लॉजिक हाकेंनी देऊ नयेत. सगळ्यांना ज्यांना गरज त्यांना आरक्षण द्या ना, परंतु स्वतःला एक प्रश्न. आता तुमच्याकडे आरक्षणाचा फॉर्म्युला आहे का? हा, बरं प्लीज बोला तुम्ही, मी बोला नंतर प्रश्न विचारतो. हा, तुम्ही उत्तर द्या त्यांचं. हो, लक्ष्मण हाके आरक्षणाचा फॉर्म्युला आहे. मला प्रश्न विचारला लक्ष्मणजी, मी उत्तर देतो. नाही धनंजयजी, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही जे आक्षेप घेतले ना त्याच्यावर त्यांचं उत्तर घेऊन नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा हा, लक्ष्मणजी बोला. लक्ष्मणजी बोला. हे बघा, महाराष्ट्रामध्ये स्टेट बॅकवर्ड कमिशनची हिस्ट्री पाहता आजपर्यंत जेवढे स्टेट बॅकवर्ड कमिशन निर्मित झाले, काय आहे त्यामध्ये विजय एनटी प्रवर्गातला एक मेंढपाळाचा पोरगा पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोगावर गेला. त्याचं शिक्षण पूर्ण आहे, निकष पूर्ण आहे, संविधानिक निकष पूर्ण असल्यानंतरच तो तिथं गेला.
पण एका गायकवाड आयोगाची तुम्हाला मी एक हे सांगतो, रचना सांगतो. काय झालं, गायकवाड आयोगाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा झाला ते मी सांगतो आणि या महाराष्ट्राला कळला पाहिजे म्हणून मला सांगायचं आहे. जो स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे, जो ओबीसीच्या हिताचे निर्णय घेतो, न्यायाचे निर्णय घेतो, त्या ओबीसी आयोगावरती ओबीसी झाला तर देशातल्या ओबीसीचं आरक्षण काढायचं का? अरे धनंजय थांब ना, आता ऐक ना आता माझ्या प्रश्नाचं उत्तर, ते पण देतो उत्तर तुला. अरे मी बोलत होतो त्यावेळेस तू मध्ये बोललास ना. अरे बोलू नको, आपण वैयक्तिक नको, वैयक्तिक नाही. थांब शांत घ्या आता. दोन बोलताना मग मध्ये मी बोललो का? हा व्यवस्थित बोलतोय मी अगदी. बरं का विलासजी? रिस्पेक्टने बोलो, आम्ही त्यांच्याशी रिस्पेक्टने बोलो. रिस्पेक्ट न बोलतोय, वैयक्तिक कशाला बोलताय? मी सांगतोय विलासजी, गायकवाड आयोग नावाचा ओबीसी आयोग, त्या राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसी आयोगही म्हटलं जातं. त्या ओबीसी आयोगावरती गायकवाड आयोग अध्यक्ष मराठा, 6 सदस्य मराठा, सचिव मराठा, आणि ज्यावेळी हायकोर्टात निर्णय झाला त्या हायकोर्टाचे जज मराठा. आयोग कुणाचा? ओबीसीचा. आजपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगावरच्या सदस्यांची यादी काढली, मराठा समाजाचे सदस्य त्यावेळेस नाही आक्षेप घेतला मराठ्यांनी कधी. एकमेव बॅकवर्ड कमिशन वरती ओबीसींचा अध्यक्ष झाला, एकाच. त्यालाही तुम्ही शोकवाद नोटिसा देऊन काढायला लावलं. आम्हाला बोलायला लावू नका, हिस्ट्री आहे माझ्याकडे, पुरावे आहेत माझ्याकडे, मी असं उगाच बोगाम बोलणारा माणूस नाहीये. तर विलासजी, हा ठीक आहे. आवाज येतोय का माझा? येतो. बोला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या अगोदरच्या सगळ्या आयोगात मराठा सोडून सगळे सदस्य होते, त्यावेळेस आम्ही कधी मराठ्याने आक्षेप घेतला नाही. ठीक आहे गंगाधरजी, त्यांचा मुद्दा पूर्ण माझ्याकडे आहे, सगळे मुद्दे माझ्याकडे आहेत. त्याच्यावरती आमने सामने बसू, कोण किती कुठं कसे सदस्य झाले, कोण अध्यक्ष झाला, सगळं आम्हाला माहिती आहे. तर त्यावर आपण बोलूयात ना आता. मनोज जर ठीक आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे, मला गंगाधरजी तुम्हाला विचारायचंय, मनोज जरांगे पाटील समजा उद्या माहिती आहे ओबीसी आयोगावरती मराठ्यांचे अध्यक्ष, मराठ्यांचे सदस्य. मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, ब्रेक घेऊन लगेच परत येतोय आपण, चर्चा कंटिन्यू करतोय आपण. पण एक मुद्दा आहे, मनोज जरांगे पाटील राजकारणात जर आले तर आरक्षणाचा मार्ग सुकर होईल का? आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होईल का? समाज जो आशा लावून बसलेला आहे ती आशा पूर्ण होईल का? येणार असतील तर मग कसे येतील राजकारणात, हाही सवाल आहे. छोट्याशा ब्रेक नंतर त्यावर चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त बडे मुद्दे.